नमस्कार. महाराष्ट्र हा. वृक्ष संवर्धिनीच्या मासिक प्रबोधन व्याख्यानमालेमध्ये तुमच्या सगळ्यांचं आज स्वागत. आज थोडी उपस्थिती कमी आहे, पण मला खात्री आहे की नंतर हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय याला खूप जण ऑनलाईन असल्यामुळे हे आता जरी जॉईन नाही होऊ शकले तरी खूप जण ऐकणारी असतात आणि नंतर त्याचा रिस्पॉन्स हा वेगळ्या रीतीने मिळतो. ह्या वर्षी महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीने असं ठरवलं की आपण एक वेगळी थीम घेऊयात. दरवर्षी महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी वेगळी थीम घेऊन मासिक प्रबोधन व्याख्यानमाला ही करत असते. तर हा. यावेळेला असं ठरवलं होतं की मॉडर्न ट्रेंड्स इन बायोलॉजी ही थीम आपण घेतली पाहिजे, की ज्याच्यामुळे वेगळ्या रीतीने तंत्रज्ञानाचा उपयोग असेल किंवा मॉडर्न वेगळी टेक्निक्स असतील, हे घेऊन आपण बायोलॉजी किंवा बॉटनी या विषयात कसं पुढे जाऊ शकू ह्याविषयी काही आपण बोलू शकतो का, असं जेव्हा ठरवलं पहिल्यांदा असं वाटलं की ह्याच्यामध्ये काय होऊ शकेल. आणि मग नंतर असं लक्षात आलं की कदाचित आपल्याला ही 12 व्याख्यानं 12 महिन्याची कमी पडणार आहेत. हा अत्यंत महत्वाचा आणि पर्यावरण परिसर अभ्यासक्रम यांच्या जिव्हाळ्याचा असा विषय आहे की वृक्ष पुरुषोत्तम जे असतात म्हणजे अ, हा वृक्ष पुरुषोत्तम हा माझ्या गुरूंचा डॉक्टर व्ही डी वर्तक सरांचा आवडता शब्द आहे की ते नेहमी म्हणायचे की आपलं आयुष्य छोटंच असतं पण हे वृक्ष पुरुषोत्तम आहेत. ते कायम एका ठिकाणी उभं राहून असतात आणि त्यामुळे ते बऱ्याच गोष्टींचे साक्षीदार असे असतात. तर त्यांच्या सगळ्यांचा विकास कामाकरता जो काही थोडाफार अडथळा होऊ शकतो त्यावेळेला त्यांचं जे पुनर्वसन केलं जातं हा अत्यंत संवेदनाशील आणि अतिशय आवश्यक असा विषय आहे. केवळ एक स्थलांतर करण्याचा वृक्ष नाही, तर तो आघात जो असतो तो सभोवतालचे वृक्ष जेथून तुम्ही स्थलांतरित करणार असता ती जागा आणि त्या वारसा वृक्षाला जिथे ठेवत असतो ती जागा, या दोन्ही स्थळांचा अभ्यास जतनाच्या आणि पुढच्या वाढीच्या रुजण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो. ह्याच अभ्यासाबरोबर हे जे काही एक प्रगत तंत्रज्ञान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. गेल्या 2 दशकांपेक्षा अधिक काळ हे काम अत्यंत काळजीपूर्वक आणि यशस्वी रीतीने करणारं नाव आहे श्री बाळकृष्ण पानसरे. बी कॉम्प्युटर सायन्स या शिक्षणानंतर इनडोअर आउटडोअर प्लांट्सची सरकार मान्य पानसरे नर्सरीचा 50 एकराचा परिसर ते सांभाळतात. इंडियाचे लीडिंग एक्सपोर्टर लिव्हिंग प्लांटचे हे त्यांचं स्पेशलायझेशन आहे. फ्रूट आणि फॉरेस्ट प्लांटची ही नर्सरी 1976 पासून उत्तम गुणवत्तेकरता नावाजलेली आहे. रस्त्याच्या कडेने लावण्याकरता योग्य वनस्पतींच्या प्रजाती बरोबर पाम आणि ऑर्नामेंटल्स अनेक जातींच्या यांची त्यांची रोपवाटिका ही त्यांची खासियत आहे. उद्यान शास्त्रामध्ये मागणी असणारी ऍडियम प्लुमेरिया ही नेहमीचीच रोपं, पण त्याचेही अनेक संकर, अनेक वाण, अनेक वेगवेगळ्या व्हरायटीज ह्या पानसरे रोपवाटिकेत तयार असतात आणि खरं सांगायचं तर भरवशाने मिळतात ही त्याची खासियत आहे. केवळ भारतात नाही तर युएई, तुर्की, दुबई, कुवेत, जपान, केनिया, कतार, सौदी, साऊथ आफ्रिका, श्रीलंका, बहारीन, ओमेन, किती नावं सांगावीत, अशा अनेक देशांमध्ये पानसरे नर्सरी आज पाय रोवून उभी आहे. आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरून वारसा वृक्षांचं पुनर्वसन कसं केलं जातं याविषयी आज श्री बाळकृष्ण पानसरे यांच्याकडून ऐकणार आहोत. त्यांच्या संवेदनशील पर्यावरण पूरक कामाकरता त्यांना महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ हा सन्मान प्राप्त आहे. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स यांच्याही मानपत्राचे ते मानकरी आहेत. परदेशात त्यांच्या कामाचा गौरव झाला आहे. 1989 साली युएसए चीफ डायरेक्टर ऑफ कन्सल्टिंग करून त्यांना एक्सलंट ऍग्रीकल्चर वर्क करता सन्मानित केलं आहे. पानसरे सर, तुमचं स्वागत आहे आजच्या या वेगळ्या नमस्ते. कार्यक्रमामध्ये. आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्क्रीन शेअरिंग करून आजचा हा जो वेगळा विषय आहे की वारसा वृक्षांचं पुनर्वसन याविषयी आम्हाला काही माहिती द्यावी. नमस्कार आणि स्वागत पानसरे सर. नमस्ते. अ, सर्वांच्या वतीनं म्हणजे खूपच छान आता आपलं सुरुवात होतीये आणि खरं तर एका बाजूला थोडस म्हणजे आपल्या सगळ्या बुजुर्ग मंडळींसमोर बोलताना नक्कीच दडपण वाटत होतं, पण तुम्ही एकदम रिलॅक्स वातावरण करून टाकलंय सगळं. त्याबद्दल धन्यवाद.
आणि एकंदर हा जो विषय आहे, वृक्ष पुनर्रोपण, हा आत्ताच्या क्षणाला खूप कळीचा मुद्दा झालाय. त्याचं कारण भारताची ओव्हरऑल म्हणजे जे काही विकास काम आहेत ते नक्कीच झपाट्याने चाललेत आणि ते नक्कीच आपल्यासाठी घोषणाची गोष्ट जरूर आहेत. पण ते होत असताना हा जो वृक्षतोड प्रकार आहे तो अगदीच गंभीर स्वरूप धारण करतोय. आणि सुदैवानं मी म्हणजे मला अगदी हे प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे की ही जी टेक्नॉलॉजी ही मी माझ्या व्यावसायिक दृष्टिकोनासाठी भारतात आणली. पण नंतर असं लक्षात आलं की माझ्या व्यवसायासाठी जेवढी कामाची आहे, तेवढी समाजाच्याही कामाची आहे. आणि त्या संदर्भाने मग मी आणि सयाजीराव शिंदे या दोघांनी मिळून हा उपक्रम पुढे चालू केला. आणि चालू केल्यानंतर तो इथपर्यंत पोहोचला की आता आम्ही जवळपास 700 ते 800 झाडं ऑलरेडी ट्रान्सप्लांट करून सक्सेसफुली ते जगतायत. आणि त्याच्यापासून आता म्हणजे तो चालूच आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, आता तो आमच्यासाठी एक हमरस्ता तयार झालाय. तर त्या संदर्भाने आम्ही गडकरी साहेबांसाठी एक प्रेझेंटेशन बनवलं होतं. तर ते मी आता आपल्या समोर आधी शेअर करतो आणि मग आपण त्याच्यावरती पुढे बोलत जाऊया. तर एकच सेकंदात फक्त मी स्क्रीन शेअर करतो. सर स्क्रीन शेअर करतायत, तोपर्यंत एक छोटी सूचना की आपले फोन फोन किंवा मोबाईल हे प्लीज तुम्ही सायलेंटवर ठेवा. आणि दुसरी गोष्ट, चॅटमध्ये तुम्ही प्रश्न जे आहेत तुमचे ते टाईप करू शकता. आता दिसते. आता आता पहिल्यापासून दिसते करायला ना? पाहिजे. ओके ओके. हो सर, येस, आता छान दिसते. हम्म. आवाज नाहीये त्याला. हा, आवाज येईल थोडा, इथं बारीक आहे, पुढे येईल. आता येतोय आवाज व्यवस्थित? नाही. तर आवाज काही येत नाहीये अजून. हा. तर व्हॉल्यूम फुल इथं हे करून बघा सर. आवाज नाहीये सर. इथं आवाज नाहीये विशेष, ते झाडांचंच फक्त आहे. पुढे गेले की आवाज ओके येईल तुम्हाला. ओके ओके हो, हो. ओके. आता आवाज येतोय? नाही सर, अजून येत नाहीये. सर अच्छा. तुमच्या स्क्रीनचा जो आवाज आहे ना तो म्यूट होता आतापर्यंत, तो अनम्यूट करा. स्क्रीनचा आवाज म्यूट होता. अं, स्क्रीनचा आवाज म्यूट आहे म्हणता, नाही ना? नाही हो, नाही. तिथेच तुमचा कर्सर आहे ना, तिथेच उजव्या बाजूला या. हा हा हा, तो ते नाही, ते हे आहे. नाही. नाही का? नाही नाही, व्हॉल्यूम आहे, सुरूच आहे. फक्त हे बघा सर, हा. व्हॉल्यूम सुरू दिसतोय, फक्त त्याचं किती हे तुमच्याकडे वाढवायचं. आवाज येत नाही. हा, आवाज पास होत नाहीये. हा. स्क्रीनवर ठीक आहे. आवाज चालू आहे. मी हा अ, सर आवाज येत नाहीये. तुम्ही तोंडाने काही जर हा सांगू शकाल तर आम्हाला ठीक आहे. ते मी जास्त मी आहे ना, हा कळायला मी सोयीचं हा, जाईल. हा, व्हिडिओ हो, चालू मी राहू देत आणि तुम्ही बोला. एकच मिनिट मी हे करतो. हा, तर आता माझा आवाज येतो व्यवस्थित? हो सर, येतो. येतोय सर, येतोय सर. येस. हा, माझा आवाज येतोय व्यवस्थित? येस सर सर, आता तुमच्या तुम्ही बोलण्याचा आवाज बोलताय येतोय. ते ऐकायला येतंय, पण व्हिडिओ नाही. हॅलो, माझा व्हिडिओ माझा आवाज येतोय ना? हो 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 सर. तुमचा येतोय सर. तुम्ही कॉमेंट्री केली तरी आम्हाला जास्त चांगलं कळू शकेल. माझा आवाज आवाज येतोय माझा? येस सर. सर
तुम्ही जे बोलताय ना, हॅलो. आवाज येतोय का? एवढा येस, आत्ता आला सर. माझा आवाज येतोय का? हो हो सर, हो तुमचा येतोय, व्हिडिओचा नाही येत. त्यांना आपला आवाज जात नाही मॅडम. मेसेज करू मग, थांबा. सर आम्ही बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय? हो, आता पोहोचतंय. आपण तो व्हिडिओ ना, तुम्ही आवाज नाही आला तरी पाहून घ्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो व्हिडिओ ओके, तो ठीक आहे, ठीक आहे. संपल्यानंतर, कारण ठीक आहे, त्याच्यातही ठीक आहे. आवाज असल्यामुळं. चालेल चालेल हो. चालेल. क्लिपिंग बघूया आणि क्लिपिंग हो. झाल्यानंतर सर ते आपल्याला एक्सप्लेन करतील. थँक्यू सर. सर क्लिपिंग तुम्हाला सुरू करायला लागेल, आता दिसत नाहीये क्लिपिंग. हा, माझा आवाज येतोय आता? सर तुम्ही दिसताय आणि तुमचा आवाज येतोय, पण क्लिपिंग किंवा ओके. व्हिडिओ हा, तर दिसत आता नाहीये. आता हरकत नाही. हा. आता मीच बोलतो, कारण तो आवाज काहीतरी पास होत नाहीये, ओके नेटवर्कचा काहीतरी ओके इश्यू ओके असावं. ओके हा, तर आता विषय असा आहे की आपण म्हणजे हे गडकरी साहेबांसाठी प्रेझेंटेशन बनवलं होतं. हे झाड साधारण 150-200 वर्षाचं आहे आणि ह्या झाडाला पहा इथं उचलताना ते डायरेक्ट एकदाच उचललं आणि नेलं असं नाही करता येत. तर त्याचे जे फेजेस आहेत ना, ते हे फेजेस दाखवतोय मी याच्यामध्ये. रूट्स आणण्यासाठी त्याला जसं आपण हाताला बँडेज बांधतो ना, त्या पद्धतीने हे असे अनेक रूट बॉल बांधलेले आहेत की पण तुम्ही ज्याच्यामध्ये स्क्रीन मुळे शेअर आलेले करा, आहेत. ते आता बघा दिसत नाहीये. इथं हे कर्सरच्या जागी जर पाहताल ना, सर स्क्रीन तर शेअर करा, स्क्रीन नाहीये तुमची शेअर. स्क्रीन शेअर नाही. नाही. नाही सर, आता फक्त तुम्ही दिसताय, स्क्रीन दिसत नाहीये आम्हाला काही. म्हणजे व्हिडिओ तुम्ही जो रन हा, करताय तो नाहीये एकच दिसत. एकच मिनिटात आहे, एकच मिनिटात आहे. हा, सर आता येस, दिसते आता स्क्रीन. येस आता दिसतीये हा सर. हा, येस, तुम्ही तर आता बोला. ओके ओके, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. हा, तर हा, तर आता आपण हे साधारण 150-200 वर्षाचं झाड आहे आणि हे जालना जिंतूर रोडचं आहे की जिथे आपण एकाच ठिकाणी 60 झाडं उचलले होते. तर हे कशी प्रोसेस असते हे मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतोय तिथं. तर तेच मी आता तुम्हाला इथं एक्सप्लेन करतोय की हे झाड उचलताना एकदाच ते डायरेक्ट मुळ्या तोडल्या आणि इकडून तिकडं उचलून नेलं तर ते जगत नाही. त्याला हे म्हणजे मुळ्या म्हणजे अक्षरशः मोठ्या 10 इंच 12 इंच पाईप इतके जाड ज्या मुळ्या असतात त्या कट करून त्यांना तिथं मुळ्या नवीन मायक्रो रूट्स येणं महत्वाचं असतं. त्याच्यावरती झाड स्टेबल होणार असतं. तर ते मायक्रो रूट्स येण्याकरता त्याला विशिष्ट पद्धतीचा कोकोपीट, कोको फायबर, त्याच्यानंतर रूट हार्मोन वापरून हे बॉल बनवलेले आहेत. आणि ह्या बॉलमध्ये जर तुम्ही पाहताल, आता इथं मी मुद्दाम स्टॉप केला होता, तर हे पहा असे हजारो मुळ्या तयार झाल्या. आणि ह्या झाडं जगवण्यासाठी कामाच्या आहेत. झाडाला 2 पद्धतीच्या मुळ्या असतात, आपण नेहमी पाहतो. हे जे मायक्रो रूट्स आहेत ना, हे झाडाला अन्न पुरवतात आणि ज्या जाड मुळे असतात त्या झाडाला आधार देतात. तर या क्षणाला झाडाला अन्न बनवणाऱ्या ज्या मुळ्या कमी पडणार होत्या ते आपण इथं आधी निर्माण करून घेतल्या आणि मग ते झाड आपण उचलून नेलं दुसरीकडे. तर असा ओव्हरऑल हा कन्सेप्ट आहे. आणि झाडाची जर तुम्ही साईज आता सुरुवातीला पाहिलीच असेल की कमीत कमी म्हणजे उचलून नेताना आम्ही ते 40 फुटाचं नेलं होतं. मग त्याची ऍक्च्युअल साईज त्याच्यापेक्षा किती मोठी असेल. आणि दुसरं एक असतं की म्हणजे वरती बघा काही फांद्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे पाला ठेवलेला आहे. तर तो पाला किती ठेवायचा आणि त्या हिशोबात मुळ्या किती पाहिजेत हे एक कॉम्बिनेशन असतं. ते गोल्डन कॉम्बिनेशन जिथं जमतं तिथं झाड सक्सेसफुली जगतं. त्याचं एक रिझन आहे. आपण म्हणजे झाडाची जर रचना पाहिलीत ना, तर झाड मुळ्या अन्न बनवतात आणि ते अन्न पानाला पाठवतात. मग आणि असं म्हणू ते म्हणजे भाजीपाला पानाला पाठवतात आणि मग तिथं त्याची प्रोसेस होऊन मग त्याचा फायनल स्वयंपाक तयार होतो. तर ही जी प्रोसेस आहे ना, याच्यात एक मजेशीर भाग असा आहे, निसर्गाची कला अशी आहे की मुळ्यांनी अन्न बनवायचं पाठवायचं थांबवलं तरी पण पानं जे त्यांचं स्वयंपाकघराचं काम करतायत ते थांबवू नाही शकत. आणि तेव्हा पानं करपतात, कारण त्यांना खालचा सप्लाय बंद पडलेला असतो. म्हणून जेव्हा झाड आपल्याला
डिस्पॅच करायचंय किंवा एक ठिकाणावरून दुसरीकडे न्यायचंय, तेव्हा त्याच्या पानांचं आणि असणाऱ्या मुळ्यांचं कॉम्बिनेशन परफेक्ट केलं की ते झाड जगणं सोपं असतं. तर आपण नर्सरीतनं जेव्हा झाड पाठवतो, म्हणजे आम्ही जे मोठे झाडं पाठवतो, तर त्याला पूर्ण आहेत तसे पानं ठेवतो, पण मग तेवढा मोठा त्याला रूट बॉलही म्हणजे मॅनेज करता येणार असतो. इथं पहा तुम्ही, त्याला मोजके 100-200 पानं ठेवलेत. आता जनरल केसमध्ये पानं ठेवलेच जात नाहीत, का तर त्याला ट्रेस लागायला नको, म्हणजे थोडक्यात ब्लाइंडली ऑपरेशन करण्याची भूमिका असते. आता इथं जे आपण पानं ठेवतो ना, हे पानं त्याला इंडिकेटर म्हणून काम करतात. इंडिकेटर या अर्थाने की त्याचे जेव्हा म्हणजे फूड सप्लाय खालनं एस्टॅब्लिश होतोय की नाही हे कसं कळणार, तर वरचे जे पान आहेत ते जर का सुकले तर समजायचं की झाड स्ट्रेसमध्ये जाते. पण जर का ते व्यवस्थित असतील तर समजायचं झाड सुरळीत वाढतंय. तर असा तो जो ताळेबंद बांधायचा त्याचं इंडिकेशन त्या पानांमधनं मिळतं. म्हणून कोणतंही झाड ट्रान्सप्लांट होताना त्याच्यावरती मिनिमम एक 10-20-50 पानं याच्यासाठी ठेवावेत, म्हणजे की ज्याच्यातनं आपल्याला त्या झाडाचं हेल्थ कळते की ते सुकणार आहे का नाही सुकणार. त्याचं कारण पानांच्या पलीकडे सुकण्याची स्टेज असते ती फांद्यांमध्ये येते, म्हणजे त्याचं जे मेन खोड आहे ते डिहायड्रेट होतं, आणि जेव्हा ते डिहायड्रेट होतं ना तेव्हा ते रिकव्हर करणं पॉसिबल नसतं. म्हणून इथं पानांचा इंडिकेटर म्हणून जो रोल आहे तो फार महत्वाचा असतो. आणि उरला प्रश्न मग आता हे कशा पद्धतीनं करतात ह्याचं मी थोडंसं तुम्हाला आता म्हणजे एक ढोबळ कल्पना सांगितली. आता हे थोडं डिटेलमध्ये सांगतो. ओके, आवाज आला सर्वांना ना? येस सर. येस सर, ओके पोचलाय आवाज. ओके, थँक्यू. छान. तर हा, तर आता मी स्क्रीन शेअर काढतो आणि आता मी एक 10-15 मिनिटं साधारण ही कल्पना तुम्हाला एक्सप्लेन करत जातो. त्याच्यानंतर आपण काही प्रश्न उत्तर असतील तर ते डिस्कस करत जाऊ. तर आता जे आपण बोलत होतो की या पद्धतीनं झाड ट्रान्सप्लांट करताना एक त्याला सायन्स आहे. बरेचदा काय होतंय की आता सगळ्यात महत्वाचा प्रकार दुर्दैवानं ट्रान्सप्लांट मध्ये झाडं जगत नाहीत असा समाजामध्ये खूप गंभीर मेसेज पसरलेला आहे. त्याचं रिझन पण तसंच आहे की लोकांना झाडं जगवण्यासाठी तर एक तर सायन्स माहीत नाही, हा काही प्रमाणात इश्यू आहे. आणि त्याहीपेक्षा दुर्दैवानं अगदी खेदानं सांगण्याची गोष्ट म्हणजे ट्रान्सप्लांट ही एक नाटक करण्याची गोष्ट तयार झाली. आता महानगरपालिका लादते की तुम्ही झाड ट्रान्सप्लांट केलं पाहिजे, पण ते ट्रान्सप्लांट केलेलं झाड जगलं नाही तर त्या माणसाला काही फाशी होत नाही का, त्याला काही वेगळं हे होत नाही. मग काय, तुमचं ट्रान्सप्लांट केलेलं झाड जगलं नाही ना, मग तुम्ही 10 झाडं लावा. आणि जो ट्रान्सप्लांट म्हणजे ती जो कोणी एजन्सी असेल किंवा जो ट्रान्सप्लांट करून घेतोय त्यांच्यात आधीच हा म्हणजे मिली बघत असते की ते झाड जगणार नाही, नको जगू दे, आम्हाला ते 10,000 फक्त इकून तिकडे ते उचलून ठेवल्याचं नाटक कर. म्हणजे भले मी ते करत नसेल पण असं करणारा वर्ग समाजामध्ये खूप वाढलाय. म्हणजे ते म्हणतात ना, आपल्या मराठीत स्वच्छ मन आहे की स्वतःच्या त्या पेढीसाठी दाढी पेटवली, तसा तो प्रकार होतोय की लोक ते काही थोडेफार पैसे मिळणार या आमिषानं हा प्रकार करतायत. आता याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होतोय की आपल्यासारखे जे सजग नागरिक आहेत त्यांच्यामध्ये भूमिका बनतीये की ट्रान्सप्लांट केलेलं झाडच जगत नाही किंवा ट्रान्सप्लांट ही प्रोसेसच चुकीची, म्हणजे काय म्हणतो आपण, ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही. त्याचं कारण माझ्यासारखे जर 10 असतील ना तर ट्रान्सप्लांट करून ते मारणारे 90 आहेत. मग डेफिनेटली समाजामध्ये ट्रान्सप्लांट केलं आणि जगलं नाही हा आकडा खूप मोठा आहे. तर तो कमी होणं किंवा आपल्या म्हणजे सजग नागरिकांमध्ये हा नेमका मेसेज पोहोचणं हा हा माझ्या दृष्टीनं आजच्या लेक्चरचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर आता कशा पद्धतीने हे होतं हे आपण मग जे व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये झाडाचं वय, झाडाचा प्रकार, त्याच्यानंतर झाडाची फिजिओलॉजी आणि जिथनं झाड उचलायचंय तिथला सॉइल स्ट्रॅटा, ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित अभ्यास करून आपल्याला ते झाड उचलावं लागतं. आता उदाहरणार्थ कडुलिंब असेल, बघा बरं का, मी फार जबाबदारीने बोलतोय, म्हणजे
सगळं पॉझिटिव्ह सांगण्याआधी काही निगेटिव्ह गोष्टी फार स्वच्छपणे सांगायला पाहिजेत, म्हणजे गोंधळ राहत नाही. जसं कडुलिंब असेल, त्याच्यानंतर आंबा असेल, त्याच्यानंतर काही प्रमाणात चिंच, म्हणजे चिंच जगू शकते पण थोडस म्हणजे प्रॉपर टेक केअर करायला लागते. त्याच्यानंतर आपलं हे असेल काय, बहावा असेल, बहावाही जगतो पण प्रॉपर सिस्टमनी त्याला उचलायला लागतो. तर हे जे दोन प्रकार मी तुम्हाला कटाक्षाने सांगितले, कडुलिंब आणि आंबा, तर हे ट्रान्सप्लांट केल्यावर जगण्याची शक्यता अक्षरशः 5 ते 10% आत येते. म्हणजे आज महानगरपालिका सुद्धा कुठं कडुलिंब असेल तर त्याला डायरेक्ट म्हणते ट्रान्सप्लांट करा. का तर म्हणजे आपण लोकांचा जो दबाव आहे की बाबा ते तुम्ही ट्रान्सप्लांटच केलं पाहिजे, याचा मग ते अधिकाऱ्यांना काय फक्त त्यातनं बाहेर पडायचंय ना, मग ते म्हणतात हा कडुलिंब आहे ना ट्रान्सप्लांट करा, पण ते जगत नाही याचं काय. आंब्याची पण तीच परिस्थिती आहे. म्हणजे आंबा असेल, कडुलिंब असेल, हे ट्रान्सप्लांट करण्यापेक्षा मोठं झाड लावणं परवडतं. म्हणजे बघा, एकाच वेळेस दोन गोष्टी आपल्याला म्हणजे गोल्डन पॉइंट वरती यायला लागतं. की कडुलिंबाचं आपल्याकडे साधारण एक 6-7 वर्षापर्यंत झाड मिळतं रेडीमेड, की जे ऑलरेडी 25 एक फूट उंची असते, 9-10 फुटाचा त्याला डेरा असतो. म्हणजे रेडीमेड झाड म्हणणे इतकं ते रेडी असतं. तर त्याला नर्सरीमध्ये जी प्रोसेस राबवली जाते ती कधीच ओपन फील्डमध्ये राबवली नाही जाऊ शकत. तर असं झाड त्याला लावणं एक पर्याय होऊ शकेल. पण तिथं जो प्रस्ताव मांडला जातो की बाबा ते कडुलिंबाचं एक 70 एक वर्षाचं झाड आहे, त्याला ट्रान्सप्लांट करा, तर मग तिथं अधिकारी आणि तो जो ज्याला कुणाला ते ट्रान्सप्लांट करायचंय ते मिलीभगत करतात आणि ते झाड ट्रान्सप्लांटचं नाटक करतात, ते मरतं, मग पुन्हा ते काहीतरी 1-2 वर्षाची 10 झाडं लावायची आणि तो खेळ खलास. तर हे सगळ्याचा अर्थ काय की काही प्रकार आहेत की जे ट्रान्सप्लांट होताना क्रिटिकल आहेत, मोठ्या साईज, म्हणजे 60-70 वर्षाचं नर्सरी जरी आम्ही ग्रो केलं तरी ते ट्रान्सप्लांट नाही होणार कडुलिंब, हे मी ठाम सांगू शकतो. आता होणारे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये 2-3 पद्धतीने लक्षात घ्यायला लागतं. की जसं वड असेल, वड साधारण वड, चाफा, त्याच्यानंतर पिंपळ, हे किती मोठं झाड असेल तर 1 महिना ते 1.5 महिन्यामध्ये आपण त्याला ट्रान्सप्लांटेबल कंडिशन मध्ये, 1 मिनिट चालू ठेवा. तर कडुलिंब, सॉरी, पिंपळ, वड, चाफा हे साधारण एखाद्या महिन्यामध्ये ट्रान्सप्लांटेबल कंडिशन मध्ये आणता येतात. याच्याच ठिकाणी समजा बकुळ असेल, पहावा असेल, कांचन असेल, तर यांना 1.5-2 महिने लागू शकतात. मग हा जो टाइम बदलतो हा व्हरायटी वाईज बदलतोय, लक्षात घ्या. मग व्हरायटी वाईज का बदलतोय, तर त्याची जी फिजिओलॉजी, त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, स्ट्रेस सहन करण्याची क्षमता, या सगळ्यांचे गोळाबेरीज करून हा निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे सगळं मिळून अर्थ काय माहितीये का, की माणसाचं हार्ट सर्जरी करणं आणि हार्ट ट्रान्सप्लांट करणं यात जवळपास म्हणजे एक्झॅक्टली मी काय म्हणेल की दोन्हीमध्ये पण टेक केअर सारखीच करायची. त्याचं कारण इथं पण जीवाशीच खेळ आहे, तिथेही जीवाशीच खेळ असतो, पण ते माणसापेक्षा मला त्या झाडाचा जीव जास्त महत्वाचा वाटतोय. तर अशा ठिकाणी हे सगळ्याचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा ट्रान्सप्लांटेशन मध्ये म्हणजे आतापर्यंतचा आमचा अनुभव पाहता 95-96-97% आम्हाला सक्सेस मिळालेलं आहे. मग आता जिथं अनएक्सपेक्टेड म्हणजे वादळात झाड पडलं किंवा काहीतरी त्यांच्याकडे वेळेची कमी आहे म्हणून त्यांनी ते अर्धवट काहीतरी केलेलं आहे, तर अशा केसमध्ये वड, पिंपळ हे प्रकार असतील तर आपण त्यांना रेस्क्यू करू शकतो. हेच समजा नाजूक झाडं असतील तर थोडस सर्व्हायव्हलची चिंता बनते. तर असं ते सगळं गणित घालून आपल्याला तो निर्णय घ्यायला लागतो. आता आपण ट्रान्सप्लांटची पद्धती ज्या आहेत त्या एक आहे ऑटोमॅटिक आणि दुसरी आहे मॅन्युअल. तर आता आपल्याकडं जे नर्सरीत काम चालतं ते सगळं ऑटोमॅटिक मशीनने चालतं. फील्डवरती करताना त्याला काही चॅलेंजेस आहेत. की फील्डवरती करताना हे जे मशीन आहे, ह्या मशीनचा रूट बॉल काढताना तो सॉफ्ट खाली स्ट्राटा आहे, माती किती आहे, खडक आहेत नाही, काही वायरी बिरी आहेत नाहीत, ह्या सगळ्याची आपल्याला हे असायला लागते, माहिती असायला लागते, की जे आपण ओपन फील्डमध्ये नाही असू शकत आपल्याला. म्हणून हे मशीन फक्त जिथं प्री डिफाईन्ड झाडं लावलेले आहेत उचलण्यासाठी
तिथंच फक्त ते वापरलं जाऊ शकतं. जिथं आपल्याला अननोन ठिकाणी जायचंय तिथं आपल्याला मॅन्युअल मेथडमध्ये जावं लागतं. तर मॅन्युअल मेथड म्हणजे मग आता तो जो रूट बॉल बनवायचा आहे, तो रूट बॉल बनवण्याची पद्धत अशी असते की एकदम तुम्ही 100% सगळं तोडू नाही शकत. एक्सेप्ट वडाच्या केसमध्ये आपण खालचे एक 30% मुळं ठेवून 70% मुळं एका वेळेस तोडतो आणि तिथे त्यांना मगा जे पाहिलं आपण त्या पद्धतीचे बॉल बनवतो की ज्याच्यामध्ये त्याला रूट्स येतात आणि मग त्याला उचलतो. पण आणि हे वडाच्या बाबतीत का पॉसिबल होतं, कारण वडाचं डिहायड्रेशन एकदम स्लो असतं, अक्षरशः म्हणजे तोडून टाकल्यावर सुद्धा झाड महिनाभर जगू शकेल एवढी त्याच्यात कॅपॅसिटी असते. पण बाकी जर प्रकार असतील की ज्यांचं डिहायड्रेशन फास्ट होतं, त्या प्रकारांच्या केसमध्ये आपल्याला ही प्रोसेस 3 टप्प्यात करावी लागते. म्हणजे पहिल्यांदा वरचे 30% मुळं तोडायचे, खालचे 70% मुळं त्या केसमध्ये झाडाला सपोर्ट देत असतात आणि अन्न पुरवत असतात. आणि निसर्ग निर्मितच रचना अशी असते की खालचे जे 70% मुळं अन्न पुरवत आहेत तेवढ्यावरती झाड शॉकमध्ये जात नाही. थोडा स्ट्रेस लागतो त्याला, म्हणजे कदाचित 4 पानं सुकलेले दिसतील किंवा थोडंसं त्याचं फ्रेशनेस कमी झालेला असेल, नाही का. आपण डोकं दुखलं तर आपल्याला काय अगदीच आपण म्हणजे चेहऱ्यावरती आपल्या हे येत नाही ना, तेच एखादा गंभीर आजार असेल तर चेहऱ्यावर दिसतं. सेम गोष्ट झाडाला लागू पडते. मी मध्येच विषयांतर करून तुम्हाला एक आवर्जून वाक्य सांगतो की जे मी खूप प्रकर्षाने अनुभवतो की माणसा इतक्याच भावना झाडालाही असतात आणि माणसापेक्षा त्या खूप स्वच्छपणे व्यक्त होतात. म्हणजे माणसाची भावना एक आणि व्यक्त दुसरं झालं असं होऊ शकतं. झाडाच्या बाबतीत तसं होत नाही. हे मला खूप जिव्हाळ्याचं वाक्य आहे. त्याचं कारण आहे की मी माझ्या आयुष्यात झाडांबरोबर माणसांपेक्षा झाडांबरोबर जास्त राहिलोय आणि त्यातून माझं मत असं आहे की झाडांनी मला खूप प्रेम पण दिलंय. तर तो जो भाग आहे की आपण झाडांची पहिल्या 30% मुळ्या तोडल्या तर झाडाला थोडा स्ट्रेस लागला, पण मग खालच्या 70% मुळे जगत होत्या. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, परत आपण राहिलेल्या 30%तल्या तोडतो, म्हणजे वरून 60% खाली जातो. तेव्हा हे साधारण 1 महिन्यानंतर 20 दिवसानंतर कोणतं झाड आहे त्यानुसार हे ठरतं की किती दिवसात ते होणार. मग जेव्हा खालच्या 60% म्हणजे आपण 60% खाली गेलो तेव्हा वरच्या 30%तल्या मुळे जगवायला लागल्या, खालच्या 40%तल्याही जगवतायत, मधल्याच 30%तल्या परत पॅरलाइज झाल्यात. परत एक जो काही त्या व्हरायटीला रिक्वायर्ड टाइम आहे तो दिला आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये झाडं 100% खाली, आपण 100% खाली गेलो. तर वरच्या 2 टप्प्यातल्या रूट्स झाडं जगवण्यासाठी सक्षम झालेले असतात आणि खालच्या 30%तल्या पॅरलाइज असतात. अशा पद्धतीने जेव्हा ते खालच्या 100% मुळ्या तोडायला आपण जातो ना, तेव्हा वरच्या 70%तल्या मुळं त्याला जगवण्यासाठी सक्षम झालेले असतात. आणि मग आपण त्याला उचलू शकतो. ही एकदम म्हणजे ढोबळ मनानं त्याचं एक्सप्लेन करण्याची पद्धत आहे. आणि मगा जे सांगितलं त्या पद्धतीने मग आपण तो बॉल किती साईजचा धरलाय, ह्या हिशोबाने त्याला वरती पानं धरले जातात. आणि ते पानं म्हणजे जेव्हा रोड साईडचं झाड असतं, म्हणजे रेस्क्यू करण्याचं झाड असतं, तेव्हा फक्त ते इंडिकेटर म्हणून वापरणे इतकेच सांभाळले जातात. जेव्हा आपण नर्सरीतनं देतो तेव्हा त्या झाडाचं इलिगन्स मेंटेन करणे इतके एक्स्ट्रा असतात. हे जस्ट मी म्हणजे त्याची डिटेलिंग एक्सप्लेन करतोय. तर अशा पद्धतीनं ओव्हरऑल तो सगळा झाड उचलण्याचा उपक्रम होतो. आता जेव्हा आपण लावतो त्या केसमध्ये झाडाला काय केअर घ्यावी लागते याच्याकडे आपण थोडं वळूया. तर पहिली गोष्ट, त्याला रूट्स आलेलेच असतात, पण तरी जे काही आपण त्याला ट्रॉलीवर टाकतो किंवा क्रेनने हँडल करतो त्या केसमध्ये त्याला कुठल्या पद्धतीच्या हे होऊ नयेत, काय बुरशी येऊ नयेत म्हणून खाली त्याला फंजीसाईड दिले जातात. परत एकदा रूट हार्मोनचा दुसरा बूस्टर डोस दिला जातो आणि याच्यावरती झाड म्हणजे असं म्हणून आपण की 80-90% त्याची गरज भागते आणि ते स्टेबल होतं. क्वचित कधीतरी ह्याचा रूट हार्मोनचा अजून एक डोस द्यायची गरज लागू शकते आणि संपलं. म्हणजे जेव्हा आपण त्याला दुसरीकडे नेऊन ठेवतो तेव्हा तिथं फार काम राहिलेलं नसतं. म्हणजे पाणी घालणे हाच एक त्यातला मेजर पार्ट असतो, बाकी सगळं त्याचं उचलून न्यायच्या जागेवरतीच करण्याची गोष्ट असते. आणि बस मग हे सगळं केलं की ते झाड आपल्यासाठी
एक म्हणजे आपल्या जे आपण घरातल्या वयस्कर मंडळींचा आशीर्वाद घेतो तसं ते आशीर्वाद द्यायला पुन्हा एकदा तयार झालेलं असतं. तर ओव्हरऑल आय होप तुम्हाला कन्सेप्ट सगळी लक्षात आली असेल. आता आपल्याकडनं काही प्रश्न असतील तर त्या स्वरूपात आपण डिस्कस करूया, म्हणजे अजून काय असेल तर मुद्दा नेमका सांगितला जाईल. तर आता मी बोलायचं थांबवतो, कुणाला काय असेल तर डायरेक्ट हा पाटील सर साहेबांना काहीतरी बोलायचंय. सर मी बोलू? हो प्लीज. सुरुवातीचा जो व्हिडिओ आहे ना, हो तो बघितला आम्ही. पण आता माझा प्रश्न असा आहे की क्रेनने जेव्हा तुम्ही म्हणजे दोर बांधून क्रेनने उचकटून काढतात की आजूबाजूचा हो. परिसर, झाडाचा परिसर खोदलेला असतो? नाही, खोदलेला असतो ना. मी जे म्हटलं ना 30% खाली गेलो, 60% खाली गेलो, नंतर 100% खाली गेलो, तर तो डेफिनेटली माती काढतात. पूर्ण तो बॉल मध्ये रेडी झालेला असतो. तसं उचकटून म्हणजे उचकटून काढलं तर मग त्या झाडाबरोबर ते सगळं म्हणजे भयानक प्रकार घडला ना. ओके ओके ओके. म्हणजे हो परिसर खोदत खोदत नंतर मग शेवटी तुम्ही उचलतात. हो हो हो. ओके ओके. तर कॉस्ट वाईज हम्म. कसं अफोर्डेबल आहे? एवढा सगळा उपद्व्याप करून एक झाड शिफ्ट करायला खर्च किती येतो? आणि मग त्याच्याऐवजी जर नवीन झाडं लावली तर ती रीसेट मोठीच लावायची आणि ती हा सेट होणार नाहीत. तर मला नेहमी वाटतं की एवढं त्याचं हा सांगतो तर आहे एक ना. झाड शिफ्टिंगचा खर्च किती येतो? हा तर एवढं खर्च आणि झाड हे नक्कीच म्हणजे एकमेकाशी टॅली होतं. त्याचं कारण ज्या साईजचं झाड आपण ट्रान्सप्लांट करतो, म्हणजे ट्रान्सप्लांट हे काही 2-5 वर्षाचं झाड असेल तर पकडा 2-5 वर्षाचं झाड एक 15-20 हजारात होतं. आता तो आकडा 15-20 हजारापासून ते अगदी लाखापर्यंत जाऊ शकतो. पण जेव्हा तो लाखाचा जातो तेव्हा त्या झाडाची साईजही एवढी असते की त्याला तो वर्थ असते. म्हणजे म्हणजे जुनी आहे ती आधीची कॅनपी एकच आणि मिनिट ते कम्प्लीट सगळं करतो. परत एकच मिनिट तेवढं कम्प्लीट फ्लॉवरिंग करतो. वगैरे येत तोपर्यंत वेळ हा बराच जाणार ना. हा एकच मिनिट कम्प्लीट करतो. ट्रान्सप्लांट ला नवीन झाड लावणं म्हणजे जे ऑलरेडी आता चालू आहे तिथंच तर हा सगळा लोचा झालाय की मोठं झाड तोडून त्याला सप्लिमेंटरी म्हणजे त्याला रिप्लेसमेंट म्हणून आपण दुसरे 10 झाडं लावून नाही करू शकत. त्याचं कारण अगदी आपल्या सातारच्या तिथलं मी एक तुम्हाला म्हणजे ऍक्सेसेबल झाड सांगू शकेल की जे आम्ही 6 वर्षापूर्वी ट्रान्सप्लांट केलं होतं. 6 नाही, आता 5 वर्ष झाले. हे 5वं वर्ष चाललंय त्याला. तर 5 वर्षामध्ये कमीत म्हणजे वडाचं झाड होतं ते, तर त्याच्या खाली कमीत कमी आज 3 ते 4 ट्रक उभ्या राहू शकतील. एवढा मोठा त्याचा डोलारा झालाय. 3 ते 4 ट्रक उभा राहील इतक्या की आपण म्हणजे उचलून नेऊन लावलेलं झाड म्हणजे काय आपण म्हणजे नर्सरीतनं खरेदी करून आणून लावलेलं झाड हे कधीच त्याची म्हणजे 3 ते 4 ट्रक लावण्या इतकी जागा 3 आणि 4 वर्षात देऊ शकत नाही. हा असा सगळा तो मुद्दा आहे. आणि खर्चिक नक्कीच आहे, म्हणजे दुर्दैवाने भारतामध्ये म्हणून तर ती प्रोसेस वापरली जात नाही ना. प्रोसेस वापरली जात नाही किंवा त्याला पळवाटा काढल्या जात आहेत. कोणत्या पळवाटा काढल्या जात आहेत की खर्चिक आहे ना, मग खर्चिक आहे आणि शासनाचे नियम असे काही कडक नाहीयेत की बाबा ते तुम्ही जगवलंच पाहिजे. मग मधला मार्ग ते खर्च करायला जगवण्यासाठी 1 लाख खर्च येतोय ना, तर 15,000 करू आणि ते झाड मेलं तर मेलं. तुम्ही म्हणता तसं नंतर 10 झाडं लावू, तिथं रस्ता मोकळाच आहे. तर असं ते सगळं गणित आहे. ते निमित्त घेऊन चला आम्ही ट्रान्सप्लांट करणार आहे म्हणणार, खर्च करणार ते करणार आणि रोड साईडची प्लांट्स काढणार, असं नाही व्हायला हो पाहिजे हो ना. हो, ते की असा तो ह्याचा आधार ट्रेंड घेऊन सेट लोक झालेला आम्ही आहे. ट्रान्सप्लांट करणार आहे म्हणतात. बरंच झालं हा. कोल्हापूरमध्ये असं शिफ्ट केलेली झाडं टिकली नाहीत, काय नाहीत, आणि मग लोकांनी ह्याचा आधार घेतला की आम्ही शिफ्टिंग करतो, ट्रान्सप्लांट. हो हो, तर तो प्रकार खूप झालेला आहे. म्हणजे आता जेव्हा मी जिथं कुठं आंदोलनाचा विषय येईल ना तिथं सगळ्यात पहिल्यांदा हेच अनुभवतोय की लोक अविश्वासानं पाहत आहेत ट्रान्सप्लांट करणाऱ्याकडे की हे जगतच नाही. सर एक प्रश्न विचारायचा होता की हा. या टेक्निकला एअर लेअरिंग म्हणतो का आपण? नाही नाही नाही, एअर लेअरिंग पूर्ण प्रकार वेगळा आहे. आम्ही आता संभाजीनगरमध्ये एक तसा प्रयत्न करतोय. असेच वड उचलून न्यायचे, पण उचलून नेण्यापूर्वी त्याच्या ज्या मोठ्या फांद्या आहेत, म्हणजे मोठ्या किती मोठ्या तर अगदी आपल्या शरीरा इतक्या जाड जाड, तर त्या फांद्यांवरती आम्ही 3-3 फुटामध्ये मुळ्या आणण्यासाठी एअर लेअरिंग करायचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यामध्ये त्याला रूट हार्मोन देतात, स्पॅग्नम मॉस वापरतात आणि फांदीला मुळ्या आणतात, त्याला एअर लेअरिंग म्हणतात. हे मग इथे मुळ्यांना परत मुळ्या निर्माण करणं
याच्यात एअर लिंकचा काही संबंध येत नाही. अच्छा, तिथे नाही एअर लेअरिंग करतायत का? हो हो. नाही. ओके, बरं बरं. हा, आणि ओके. असं विचारायचं होतं की आता हे जे तुम्ही मुळ्यांना मुळे आणायचा म्हणजे करतो आहे की जे कदाचित खूप खर्चिक जात असेल, कारण खाली खोदा आणि मग त्याचं गेस्टेशन पिरियड खूप जास्त आहे, त्याच्याऐवजी डायरेक्टली खोडाला एअर लेअरिंग केलं तर नाही होणार का? नाही नाही नाही, नाही होणार. तसा म्हणजे केलाय एअर का लेअरिंग आपण? हे टेक्निक इथं तसं लागू होत नाही, कारण आपल्याला ते झाड उचलून न्यायचंय ना. म्हणजे तुम्ही मुळाला शेवटी खोडाला एअर लिंक करा म्हणताय, म्हणजे नाही का, काही मी जसं तुम्हाला आता वेगळं टेक्निक दाखवलंय बाबा, मुळी वाईज त्याला ट्रीट केलं होतं. तसंच काही हम्म. जण अखंड ते एक रूट बॉलचं अखंड शेडनेट दिसतं, तर त्याला तुम्ही एअर लेअरिंग असं गृहीत धरताय. हा. तर शेवटी त्याला रूट बॉल म्हणा, एअर लेअरिंग हा कन्सेप्टच वेगळा आहे. अच्छा, मग रूट बॉल तिथे बनवू शकतो का हो, म्हणजे खोडा? आता जसं मी त्या मुळी वाईज रूट बॉल बनवला होता, तसाच तो अखंड बनवला तर ते एक अखंड रूट बॉल दिसेल एवढंच. ओके, अच्छा, म्हणजे मग हो. त्याच्यात कमी खर्च होऊ शकतो ना, कारण खोदायची गरज नाही. नाही नाही, खोदाव तर दोन्ही ठिकाणी लागणार हो. जो पण ते मुळ्या खाली कट करत नाही, तो पण तुम्ही आणणार कसं त्याला? ओके, अच्छा अच्छा. मला जमिनीपासून इंडिपेंडेंट होण्यासाठी जमिनीत उकरल्याशिवाय ते झाड सेपरेट होणार कसं? अच्छा, ओके. हम्म. अजून काही प्रश्न? आणि तुम्ही जे सर म्हणताय की ते आंब्याचं आणि याचं सक्सेस रेट कमी आहे, तर त्याचं काय कारण असावं? त्याचं एक म्हणजे शास्त्रीय कारण असं आहे की चिंच, सॉरी, कडुलिंब आणि आंबा या दोघांना पण आहे ना, मायक्रो रूट्स एवढे बारीक असतात आणि एवढे कमी असतात ना, की ते अक्षरशः व्हायब्रेशनने सुद्धा तुटतात. इथं तर हो. आपल्याला ते झाड इकडून तिकडे हँडलिंग करायची असते, आणि अच्छा. अवजड असल्यामुळे नक्कीच ते म्हणजे हँडलिंग थोडंसं मेहनतीचं असतं. म्हणजे काय म्हणतो आपण, हार्शनेस असतेच त्याच्यामध्ये. किती केलं तर क्रेनने उचलायचं असतं, ट्रेलरवर ठेवायचं असतं, त्याच्यामध्ये ते डॅमेज होतात मायक्रो रूट्स. हो. एक कारण. ओके. आणि दुसरं कारण, त्याचं डिहायड्रेशन एवढं फास्ट होतं ना, की अक्षरशः कडुलिंबाच्या म्हणजे तुम्ही पाहिलं असेल त्याच्या खोडावरती बघा खवले खवले असतात. हो. म्हणजे जिवंत झाडाच्या सुद्धा खोडावरती डिहायड्रेशन होतं. आणि जेव्हा त्याला असं पॅरलाइज कंडिशन अनुभवायची वेळ येते, तेव्हा तर ते लगेचच जीव सोडतं. तीच हो. परिस्थिती आंब्याची पण आहे. अच्छा. थँक्यू हे सर. कारण आहे, बाकी नाही काय. थँक्यू. सर आपण जे रूट हार्मोन वापरतो तर त्याचं नाव सांगू हो. शकाल का? हा, बघा, रूट हार्मोन मध्ये एक असतंय IBA म्हणून, ओके. आणि दुसरं आहे ह्युमिक ऍसिड. ते ह्युमिक ऍसिड त्यातली त्यात स्वस्त असते. हे ह्युमिक ऍसिड साधारणपणे एक 500 रुपये लिटर पर्यंत वगैरे येतं. तर ते एका मोठ्या वडाच्या झाडाला 1-2 लिटर 3 लिटर मध्ये काम भागून जातं. आणि ओके. हे जे IBA आहे ना, ते बरंच हा. कॉस्टली आहे. IBA साधारणपणे एक 30,000 रुपये किलोनी ते 30,000 रुपये किलोचा रेट आहे त्याचा. ओके. तर ते वापरण्याची टेक्निक पण तेवढीच किचकट आहे, की ते PPM मध्ये वापरावं लागतं. त्या झाडाच्या म्हणजे हेल्थला पाहून ते अप्लाय करायला लागतं. तर म्हणून आम्ही इन जनरल कुणी नवीन ट्राय करत असेल तर त्यांनी ह्युमिक ऍसिड वापरावं, रूट हार्मोन आपलं, आणि IBA जे आहे ना, ते थोडंसं अनुभवाने वापरण्याची गोष्ट आहे. ओके. त्यानंतर आपण जे आता झाड काढतो, मोठं झाड असतं, तर त्याला बॅलन्स होणं गरजेचं असतं जमिनीमध्ये. तर त्याला जो खड्डा आपण खोदतो खाली, म्हणजे ट्रान्सप्लांट करताना, तर तो किती खाली आपण त्याचं मूळ घालू शकतो बॅलन्स होण्यासाठी? अं, मला वाटतं मॅडम हॅलो. प्रश्न संपले असतील तर सांगा अजून काय सेवा करू. आवाज आवाज येतोय सर माझा? हा, येतोय येतोय. हा. जे मोठं झाड असतं सर, तर ते बॅलन्स होण्यासाठी, म्हणजे अप्रूट केल्यानंतर बॅलन्स होण्यासाठी जो खड्डा खोदला जातो, तर किती खाली जमिनीच्या खाली आपण ते मूळ घालू शकतो त्याला, जेणेकरून आजूबाजूची माती पडून ते बॅलन्स होईल? किती घालू शकतो. याला साईडनं काठ्या बिठ्या लावून काही सपोर्ट देणं कधी शक्य नसतं. त्याच्यामुळे याला एक साधा थंब रूल काय वापरतो आपण, म्हणजे जो रूट बॉल आहे त्याच्यापेक्षा 2 फूट खोल घालायचं कमीत कमी. ओके. म्हणजे खोड 2 फूट मातीत घालायचं, मातीत पुरायचं, जेणेकरून त्याला स्वतःचा सपोर्ट निर्माण होतो. ओके. त्यानंतर जे प्रिव्हियस स्टेज असते झाडाची, म्हणजे आपण फांद्या वगैरे कट करतो आणि पुन्हा हो. त्याला रिप्लांट करतो,
तर हो. रिप्लांट केल्यानंतर पुढच्या काही वर्षांमध्ये पुन्हा ते प्रिव्हियस स्टेजला पोहोचू शकतं का झाड, एक्सेप्ट वडाचं झाड? 100%, 100%. त्यासाठीच तर रिप्लांट म्हणजे ट्रान्सप्लांट ह्या गोष्टीची कन्सेप्ट आहे ना. अदरवाईज काही मतलबच नाही जर ते मूळ जागेवर जाऊ शकत नसेल तर. ओके. हम्म, त्यानंतर जसं उंबराचं झाड आहे, उंबराच्या झाडाची हम्म, फांदी जरी तोडली आपण किंवा मूळ तोडलं तर हम्म, त्याच्यातून हम्म, सॅप लिक्विड जे आहे ते बाहेर पडायला चालू होतं. तर हम्म, उंबराच्या झाडाच्या बाबतीत ते सक्सेस होतं का? म्हणजे ते सॅप लिक्विड किती इम्पॉर्टंट असतं झाडासाठी, आणि ते जर असंच वाहू दिलं तर त्यानंतर पण हम्म. ते झाड रिप्लांट होऊ शकतं का? हो, एक प्रकार काय असतो की म्हणजे तो जो सॅप असतो किंवा चीक असतो तो त्या झाडामध्ये विगरनेस किती आहे त्याप्रमाणे तो बाहेर नक्कीच पडतो. पण कितीही बाहेर पडला तरी जसं आपल्याला कुठेतरी कापलं तर रक्त बाहेर येतं, पण ते नॅचरली गोठण्याची प्रक्रिया चालू होते आणि ते यायचं थांबतं. तसंच झाडामध्ये सुद्धा तो चीक बाहेर येण्याचा योग्य वेळी थांबतं. झाडातलं सगळं काही ते म्हणजे लीच आउट होत नाही. ओके. म्हणून तो जास्त तशा पद्धतीच्या जखमा होऊ नयेत ही काळजी जरूर घ्यावी. पण झालं तरी पण झाड जगू शकतं. ओके. लास्ट क्वेश्चन सर. जेव्हा एखादं झाड ट्रान्सप्लांट करताना त्याचं जर बार्क डॅमेज झालं आणि हम्म. तर त्याच्या ते वाचण्यासाठी, ते बार्क डॅमेज जास्त होऊ नये म्हणून वाचण्यासाठी काही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे का? म्हणजे आपण जे आता रेस्क्युइंगच्या अँगलनं बोलतोय त्या केसमध्ये फक्त बार्क एकाच पद्धतीचं डॅमेज होतं की कधी कधी ना खोडामध्ये कीड असते आणि तेव्हा ते फाटळतं. अदरवाईज खोडावरती म्हणजे खोड डॅमेज होणं ही गोष्ट इम्पॉसिबल असते, कारण ते आपल्यापेक्षा झाड एवढं दष्टपुष्ट असतं ना की म्हणजे खोडावरती कोणी डॅमेज नाही करू शकणार. हा, वरनं कुठेतरी साल खरचटली वगैरे असे प्रकार होऊ शकतात, पण खोड डॅमेज झाला असं नाही होऊ शकत. हा, तर ती साल डॅमेज जी झालेली असते ट्रान्सप्लांट हा, करताना, म्हणजे रबरचा हा, बेड लावताना किंवा हा, हा. हो बांधताना, हो हो तर हो ते डॅमेज जर झालं असेल, त्याला समजा 1 फुटाची साल डॅमेज झाली तर त्याच्यामुळे हो. काही इम्पॅक्ट होऊ शकतो का, किंवा जर होत असेल तर हा, त्याच्यापासून कसं वाचता तर येईल? हा या अर्थाने हे महत्वाचं आहे. तर शक्यतो होऊ नये याचा प्रयत्न करायचा. जर झालं ना तर आम्ही ऍक्च्युअल नर्सरीत सुद्धा जी पद्धत वापरतो की गाईचं शेण जर त्याच्यावरती लावलं तर ते अतिशय चांगलं म्हणजे एका बाजूला फंजीसाईड आहे आणि दुसऱ्या बाजूला ती जी जखम आहे त्या जखमेमुळे जो काही झाडावरती आघात झालाय म्हणजे आपण म्हणतो ना स्ट्रेस स्टॅबिलायझर, त्या दृष्टीने सुद्धा ते फार सुंदर काम करतात. म्हणून थोडीफार साल सोलवटली तर तिथं या पद्धतीनं गाईचं शेण लावून ते काम चालू शकतं. ओके, फक्त धन्यवाद सर. अगदीच म्हणजे त्याची 100% साल सोलवटली असं कुठं होता काम नाही. येस सर सर. मला असं वाटतंय थँक्यू. की प्रश्न बरेच आहेत. पण सर तुमचा जर कॉन्टॅक्ट तुम्ही देऊ शकलात किंवा हो चॅट हो बॉक्समध्ये देऊ शकलात तर हो, कोणालाही तुम्हाला अप्रोच होणं हे सोयीचं जाईल. तर बरोबर. तर मी चॅटमध्ये माझा व्हॉट्सअपचा जो नंबर आहे ना तो टाईप करून हां पाठवतो. हां आपल्याला कधीही काही प्रश्न असेल तर मला त्या नंबरला व्हॉट्सअप करणं जास्त बेटर होईल. अगदीच अर्जंट असेल तर कॉल करा, पण व्हॉट्सअप केलं तर मग कसं शांतपणे त्याचं उत्तर देता येईल. मी व्हॉट्सअप नंबर पाठवलाय बघा. प्लीज सरांनी इथे व्हॉट्सअप नंबर पाठवलेला आहे. मी नंबर एकदा मोठ्यांनी सगळ्यांना वाचून दाखवतेय. 942222 4 वेळा 2 आहेत आणि त्याच्यानंतर आहे 5793. तर सर अवेलेबल असतील, सरांना नक्की तुम्ही व्हॉट्सअप करा, म्हणजे तुमचे अनेक जे प्रश्न आहेत ते नक्की तुम्हाला त्याची उत्तरंही मिळू शकतील. मला असं वाटतं आणखीन एखादा हात वर आहे का, पण आता मला असं लागलीच काही प्रश्न दिसत नाहीयेत. पण सर एक माझा स्वतःचा प्रश्न म्हणून मी असं विचारेन की जे हो, पाम विचारा वर्गीय ना. असतात की ज्याच्यामध्ये ग्रोईंग ऍक्सिस एकच असतो, तर हो. अशी झाडं ट्रान्सप्लांट करताना काही त्याला वेगळा काळजी घ्यायला लागते का? डायकॉट पेक्षा मोनोकॉट करता काही वेगळी हम्म. काळजी घ्यायला लागते का? हा, तर याच्यामध्ये ना पाम प्रकारात बरेचसे पाम खूप सहज ट्रान्सप्लांट होतात. म्हणजे अगदी त्याच्यात नारळ असेल, सुपारी असेल, त्याच्यानंतर फॉक्सटेल पाम असेल. फक्त बॉटल पाम हा एकच माझ्या आतापर्यंत जे काही मी म्हणजे पामचे प्रकार हाताळले फक्त मला एकच पाम असा सापडलाय, बॉटल पाम, की जो आहे ना पटकन डिहायड्रेट होतो आणि तो जगत नाही. म्हणजे इव्हन बॅगेत सुद्धा एका लिमिटच्या पलीकडचा मोठा देता येत नाही त्याला. म्हणून जसं मी तुम्हाला मगाचे 2 सांगितले ना, आंबा आणि कडुलिंब, येस. त्याच प्रकारचा बॉटल पाम आहे. बाकीचे सगळे एकदम इझी ट्रान्सप्लांट होतात. त्याचं कारण त्याचे जे तंतुमुळे आहेत ना
ते पटकन एस्टॅब्लिश होतात. सर सध्या रोड साईडला जे ताबूबिया किंवा काशीद लावले जातात की ज्याचं आयुष्य हो पण फार मोठं नाहीये तर हो ते ट्रान्सप्लांट करू नये असं आम्हाला एक वनस्पती शास्त्राचे अभ्यासक म्हणून वाटतं. तर हम्म, त्याबद्दल तुमचं मत काय की वड पिंपळ हे आपले कीस्टोन स्पीशीज आहेत आणि हो बाकीचे जे आहेत ती लावली गेलेली झाडं असतात. तर हो ह्याच्यामध्ये हो. तुम्ही काही एक छोटी कॉमेंट करू शकाल? हा मॅडम, माझं याच्या बाबतीत ना एक खूप प्रांजळ मत आहे की आता आपण एवढ्या भयानक परिस्थितीत पोहोचलोय ना की काय असेल ते जगू दे. फक्त ओके. म्हणजे भयानक नको. भयानक म्हणजे कोणतं, जसं आपण ते पाठीमागे उंदीरमारी वगैरे चर्चा करतो ना, तसं होय. फक्त भयानक नको. बाकी काशीद वगैरे जरी लाईफ कमी आहे जास्त आहे ना तरी त्याला जगू दे. त्याचं कारण म्हणजे आपल्या माणसाच्या भाषेत आपण उदाहरण घेऊ. आपण पाणी आता एकदम शुद्ध पितो, पण जर का आपल्याला 8 दिवस पाणी नाही मिळालं तर 9व्या दिवशी काय पिणार आहे आपण? अशुद्ध मिळालं तर अशुद्धही पिऊ ना. तोच प्रकार आहे आत्ताचा, की आता आपण एवढ्या म्हणजे निसर्गाच्या भयानक स्थितीत आहोत याचा लोकांना अंदाज येत नाही. ह्याचं सामाजिक जाण निर्माण होणे खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. म्हणजे आपण समाजाच्या 1% 2% असू की ज्यांना खरंच जाण निर्माण झाली. अजूनही म्हणजे हे मी म्हणजे ब्लाइंडली बोलतोय बरं का, 1% 2%, पण म्हणजे असं म्हणू शकतो की ही जागृती होण्याची परिस्थिती येईपर्यंत ना काय जगवता येईल ते जगवलं पाहिजे, एक्सेप्ट जे काही धोकादायक आहे ते सोडून. थँक्यू सर. मला असं वाटतं प्राची आपण इथे मोहिते सरांना एक थांबूयात. क्वेश्चन आहे मॅडम, शेवटचं घेऊया ओके हा मोहिते ओके सरांना असेल तर. एखादा घेऊयात. एक घेऊया चालेल शेवटचा हा, आणि चालेल मग चालेल. आपण थांबूया. मोहिते सर, त्यांचा हँड रेज आहे म्हणून म्हटलं की घेते. हो, मी त्यांचा हँडरेस बघितला पण बहुतेक ते बोलत नाहीयेत काही. हो, नसेल कदाचित. मग करूया, मग झालं असेल. मला असं वाटतं प्राची आपण शेवटाकडे येऊया. हो, प्राची मॅडमना मी विनंती करते की त्यांनी वोट ऑफ थँक्स प्रपोज करा. येस, थँक्यू मॅम, थँक्यू. महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी पुणे, वनस्पतीशास्त्र विभाग आर.जे. कॉलेज मुंबई आणि बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला या तिघांच्या खरं तर संयुक्त विद्यमाने आज आपण मासिक प्रबोधन होतं. कारण आता रस्त्यांचं भकासीकरण आहे की सुशोभीकरण आहे हा प्रश्न सगळ्यांच्याच समोर आहे की आपण काय करतो आहे. आणि खरं तर सर पानसरे सर हे व्यावसायिक आहेत. ट्रान्सप्लांटेशन करणं हा खरं त्यांचा व्यवसायाचा भाग आहे आणि व्यवसाय असूनही त्यांना सामाजिक भान आहे, निसर्गाप्रतीची जाण आहे, तो राखला गेला पाहिजे हे त्यांना खरं तर कळकळीने वाटतं. त्याच्यामुळे अशा व्यावसायिकांची खरं तर याच्यात गरज आहे. आणि ते आज त्यांच्या व्याख्यानातनं पण आपल्याला कळालं की किती तन्मयतेने, आणि ते म्हणतात की ठीक आहे ना, प्रत्येक झाड जगलं पाहिजे हे एका व्यावसायिकाला वाटलं तर कदाचित आपण असं म्हणू शकतो की पुढचा येणारा काळ हा चांगला राहू शकेल, हिरवा राहू शकेल. पण आजकाल कुठल्याही रस्त्यांनी गेलं तरी आपल्याला दिसतं की झाडं नाहीत आहेत किंवा प्लांटेशन हे जे ट्रान्सप्लांटचं म्हणतायत तसं एकदा मी स्वतः बघितलेलं आहे की जिथे सांगितलं होतं की 100 झाडं आम्ही ट्रान्सप्लांट केली आहे तर त्याच्यातलं एकही झाड तिथे नव्हतं खरं तर. आणि जी वृक्ष होती ती फक्त वाळलेल्या ह्याच्यामध्ये 1-2-3 फक्त होती. तर खूप सुंदर सरांनी खरं तर मार्गदर्शन केलं, जे सगळे काय काय करायला लागू शकतं, आणि अगदी प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं की कुठली झाडं जगू शकतात आणि कुठली जगू शकणार नाही, कोणाला जास्त काळजी घ्यावी लागेल, कशा पद्धतीने घ्यावी लागेल, असं सगळ्याच हे खरं तर वेळेची मर्यादा बघताच सरांनी आपल्याला छान सगळ्यांना समजावून सांगितलंय. सर तुमचे खूप आभार आमच्या तिघांच्याही वतीने. पुढेही आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडनं या विषयाबद्दल. जे सगळे सहभागी झाले त्या सगळ्या सहभागींचे पण तिघांच्या वतीने आभार. आणि आजचं हे सेशन संपलं असं मी जाहीर करते. कोणाला बघायचं असेल तर आमचं फेसबुक पेज आहे मिशन देवराईचं, त्याच्यावरती हे व्याख्यान असेल. युट्यूबवरती पण हे व्याख्यान असेल, त्याच्यावरती फॉलो करा आणि आपण भेटत राहू. थँक्यू. थँक्यू.